क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या 15 ते 20 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. बुलढाणा पोलिसांची कारवाई. बुलढाणा शहरामध्ये कर्जमाफी आणि विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आयोजित भीक मागो आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. या आंदोलनात सहभागी असलेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या 20 कार्यकर्त्यांविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे आणि प्रलंबित समस्या सुटाव्यात या मागणीसाठी संघटनेने 17 जून रोजी हे आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाद्वारे त्यांनी प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी उपोषणही सुरू केले होते, ज्याचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले यांनी केले होते. 16 जून रोजी आंदोलनादरम्यान शेकडो कार्यकर्ते जमा झाले होते. त्यांनी कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, सरकारसाठी भीक द्या असे फलक हातात घेऊन निषेध नोंदवला. या कार्यकर्त्यांनी गर्दी करत कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय शहरभर रॅली काढली. या रॅलीमुळे स्थानिक पातळीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी 14 जून ते 28 जून या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951च्या कलम 37(1)(3) अंतर्गत जमावबंदीचे आदेश लागू केले होते. तरीही कार्यकर्त्यांनी नियमांचे उल्लंघन करून जमाव केला आणि रॅली काढली. यामुळे बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात या 20 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ज्ञानेश्वर टाले, शर्वरी तुपकर, विनायक सरनाईक, प्रदीप शेळके, अमोल मोरे, नितीन सोनटक्के, राधा तुपकर आणि कार्तिक खेडेकर यांच्यासह एकूण 20 जणांची नावे समोर येत आहेत.